स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप साधी सोपी आणि एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत। तर खूप जणांनी मला मेसेज केले होते किंवा इंस्टाग्रामवर बरेचसे जण मला विचारतात, ताई आम्हाला मानसिक त्रास खूप होतो, आम्हाला सुचत नाही, आम्हाला कळत नाही की नक्की काय करावं, कोणत्या गोष्टीतला कसा निर्णय घ्यावा, कोणत्या गोष्टी कुठल्याही प्रमाणे डिसिजन घ्यायचं असेल तर सुचत नाही, काही समजत नाही, मार्ग मिळत नाही, नकारात्मकता खूप भरलेली आहे। अशा वेळेस नक्की आपल्याला काय करायचं आहे? तर तुम्हाला मी खूप साधी सोपी अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला एक छोटंसं रिझल्ट देणार आहे। खूप म्हणजे छोटंसं असं रिझल्ट देणार आहे की तुम्हाला त्याच्यातनं बाहेर निघता येईल, बाहेर पडता येईल। तर त्यासाठी एक खूप साधा सिंपल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। जसं मी मागे कवड्यांचा व्हिडिओ केला होता की तुमच्या देवघरात कवड्यांची स्थापना असावी, त्याच पद्धतीने आपल्या देवघरात आपण कवड्यांची स्थापना जर का केली तर त्या कवड्यांचं नक्की काय करावं आणि त्याचबरोबर त्या कवड्यांचा उपयोग काय होतो हे सांगायचं त्याच्यात राहून गेलं होतं। म्हणून मी विचार केला की चला तुम्हाला ही गोष्ट सांगावी। तर आपल्या कडे जर का नकारात्मकता खूप भरलेली असेल, आपले कामं होत नसतील, अडथळे येत असतील, अडचणी येत असतील, खूप नकारात्मकता जर का भरलेली असेल तर तुमच्या जवळ तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे, पिवळी कवडी। तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मुलांना नजर दोष लागू नये, मिस्टरांच्या कामांवर त्यांच्या गोष्टींना नजर लागू नये, त्यांच्या प्रगतीवर नजर लागू नये, त्यांना त्रास होऊ नये, अशा वेळेस तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत। त्यामध्ये एक पिवळी कवडी घ्यायची आहे। ती पिवळी जी कवडी आहे ती तुम्हाला अभिमंत्रित करून घ्यायची आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे कुलदेवीच्या नावाने। कुलदेवीच्या नावाने कसा अभिषेक करणार? ओम श्री कुलदेवताय नमः अशा पद्धतीने तुम्हाला मंत्रजप करायचा आहे 108 वेळा आणि पाण्याने त्या कवडीचा अभिषेक करायचा आहे। ती कवडी अभिषेक झाल्यावर त्यानंतर तुमच्या कुलदेवीला तुमची इच्छा, तुमची जी काही गोष्ट आहे ती सांगायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला नजर दोषाचा त्रास होऊ नये त्यासाठी ती कवडी सदैव तुमच्या जवळ ठेवायची। फक्त वॉशरूमला जाताना, झोपताना ती वस्तू तुमच्या जवळ नसावी। वॉशरूमला वगैरे जाणार असाल तर ती गोष्ट बाहेर काढून ठेवावी, तुमच्या बॅगमध्ये ठेवावी। अशा पद्धतीने मग ती तुम्हाला नक्कीच रिझल्ट करेल। रेग्युलरली जर का लेडीज असतील त्यांच्या वॉलेटमध्ये तुम्ही ठेवली चालेल, मुलांच्या स्कूलच्या बॅगमध्ये तुम्ही जर का ती कवडी ठेवली तरीही चालेल, तुमच्या मिस्टरांच्या वॉलेटमध्ये जर का तुम्ही ठेवली तरीही चालेल, खिशांमध्ये ठेवली तरीही चालेल। वॉलेटमध्ये जरी ठेवली तर तुम्हाला फक्त वॉशरूम वगैरे यूज करताना ते काढायचं आहे। आता तुम्ही म्हणाल मिस्टर कधी ते काढतील, कधी हे काय करतील असं, म्हणजे तुमच्या हस्बंड लोकांचं तुम्हाला जर का हे टेन्शन असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्यांच्या वर्कची जी बॅग आहे त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता। म्हणजे जर का त्यांची काही ऑफिस बॅग असेल तर त्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता, त्यांचा वर्क डेस्क असेल तिथे तुम्ही ठेवू शकता। त्यांना बाहेरील नजर दोषाचा, नजरबाधेचा त्रास कमी होईल, त्यांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर ते कमी होतील। आणि हे तुम्हाला म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही देताय, पण तरीसुद्धा जेव्हा पौर्णिमा येते दर पौर्णिमेला तुम्हाला परत ते अभिमंत्रित करायचं आहे आणि ते त्यांना द्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट करायची आहे। रिझल्ट तुम्हाला 15 दिवसाच्या आतच दिसेल। नक्की करून बघा आणि मला कळवा। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का काहीही गोष्टींसाठी मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर दिलेल्या वरती नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता। श्री स्वामी समर्थ।